परीक्षेचा निरोप समारंभ आहे, त्यासाठी तुम्ही सगळे तयार होऊन आलेला आहे, बरोबर. आणि मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तुम्ही जेव्हा आला होता तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे, बरोबर ना. सगळेजण आलं तर तेव्हा कुठे तत्पत होते, कुठं काय आहे, चालू आहे, कसं आहे. पण नंतर जेव्हा मॅडमनी तुम्हाला सगळी माहिती दिली आणि मी बघत होते की प्रत्येकाला मॅडम ह्या पर्सनली प्रत्येकाची माहिती घेत होत्या, काय कोण कुठून आलंय, कसं आलंय, काय परिस्थिती आहे, कोण ॲबसेंट असेल तर त्याचा फॉलोअप केलं की मॅडम वारंवार करत होते. आणि जसं ग्रंथ मॅडमने सांगितलं तसं प्रत्येक स्पर्धेमध्ये स्विम टेक्नॉलॉजीचं नाव हे असणारच, काही असं होतच नाही. प्रत्येक स्पर्धा, खेळ असो, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सगळीकडं प्रत्येक वर्षी मॅडम मुलींना भाग घ्यायला लावतात. त्याचा परिणाम हा आता दिसतो. त्याच्यामुळे तुम्ही तयार होताय बोलायला किंवा बाहेर वागायला, या गोष्टींमध्ये थोडी लवकर तयार होतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. मॅडमचं मोठी प्रेरणा असते त्या मॅडमची देखील मुलींना की या गोष्टी करत राहा, यात भाग घेत राहा, जरी येत नसलं तरी करा, सुरुवात करा, तुम्हाला येईल. आणि नेहमी मॅडम तुमचं वागणूक कशी असली पाहिजे याच्याबद्दल सुद्धा लेक्चर देतात. मी बऱ्याचदा बाहेरून ऐकते त्यांचं लेक्चर. मॅडमने परवाच मला वाटतं मोठं लेक्चर दिलंय. तुम्ही जेव्हा सेंड ऑफचा विषय बहुतेक काढला होता आणि त्यावेळेस मॅडमने परत सांगितलं होतं, मी बाहेरून ऐकलं होतं कसं वागलं पाहिजे, तुम्ही काय करता, त्याचे रिटर्न्स तुम्हाला कसे मिळतात, हे सगळं मॅडम सांगत होत्या. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना की तुमच्या शिक्षणाबरोबर तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा इथे महत्त्वाच्या असतात. तुम्ही या बरोबर जाताना ठेवून जाताय तुम्ही काय शिकला, तुम्ही आठवून बघा की आपल्या पर्सनॅलिटीमध्ये इथून आल्यानंतर काय फरक पडलेला आहे, की आपले विचार कसे होते, आपण काय फरक पडला का, चांगला फरक किती पडला आहे, पॉझिटिव्ह किती झालं आपण, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मला वाटतं मॅडमने तुम्हाला बरंच सांभाळून पण घेतलेलं आहे. कारण कोणी बऱ्याच म्हणजे मी बघती आहे, मी कधीच त्याच्यात इंटरफेअर केलं नाही, पण बऱ्याच जणी ॲबसेंट असल्या तरी मॅडमला माहिती असायचं की तिथे काय अडचण आहे, म्हणजे कोण का येत नाही आहे हे मॅडमला माहिती असतं की आज कोण नाही आलेलं, का नाही आलेलं. हे सगळं आता तुमची माझी पण बऱ्याच जणांची ओळख झालेली आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती आहे. त्यामुळं कोणी नाही आलं तर मॅडम त्याला उत्तर असतं का नाही आलं, काय अडचण आहे, घरी काहीतरी आज अडचण आहे किंवा काय अडचण होती, तर या गोष्टी आहेत. तसंच मॅडमने तुम्हाला त्यांच्या ट्रेडमध्ये सुद्धा चांगलं प्रशिक्षण दिलेलं आहे. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी त्यांनी OJT नेलं होतं, OJT पण पूर्ण झालेली आहे, त्याचा पण तुमच्याकडे अनुभव आहे. आता तुम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट पण केलेलं आहे पण. आणि मॅडमचा एकमेव ट्रेड असा आहे की ई लर्निंगमध्ये त्यांनी MOU केला इंडस्ट्री, 2 कंपन्यांची त्यांचा MOU झालेला आहे. त्याच्यामुळं OJT आणि अप्रेंटिसशिपसाठी सगळी बॅच जवळपास एंगेज होऊ शकते एवढं त्यांनी अप्रेंटिसशिपचं केलेलं आहे. तुम्ही तिथे थोडासा त्रास असेल, लांब असेल, वेळ ॲडजस्ट होत असेल, पण अप्रेंटिसशिप सगळ्यांनी करावी, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. आणि हा ट्रेड केल्यानंतर आणि अप्रेंटिसशिप केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जॉब आहे, की जे काही ससून आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट आहे यांच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये जॉब आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण करा, हा ट्रेड आणि अप्रेंटिसशिप. तुम्ही त्याच्यावर राहा जोपर्यंत गव्हर्नमेंटच्या जाहिराती येत नाही तोपर्यंत तुम्ही बाकी ठिकाणी एंगेज राहा, त्याचा अनुभव घेत राहा. एकदा तुम्ही आता बाहेर पडायचा तुम्हाला कॉन्फिडन्स आला आहे स्वतःच्या पायावर करायचा तर परत त्यातून मागे येऊ नका. हे काय आता तुम्ही ते 1 वर्षभर मिळवलं आहे त्याच्या जोरावर तुम्ही आणखी तुमची प्रगती करा, पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्हाला सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तुम्ही चांगली प्रगती करा आणि आम्हाला सांगा की आम्ही अशाची या ठिकाणी असं करतोय. बरीच मुलं आहेत की ती पुढे बिझनेस पण करतात. मागच्या स्टुडंटची मॅडमची प्रत्यक्ष जाऊन तुम्ही तिथे बघितलंय की मागची मुलं विद्यार्थी इथले काय करतायत, तर तुम्हाला त्याच्यातूनही प्रेरणा मिळेल, आणखीन काय चांगलं करता येतं. आता बरंचसं ऑनलाईन झालेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला कमी वेळात आणि कमी प्रवासात म्हणजे क्लासेस तिथे जाऊन करायची गरज नसेल, तुम्ही मागू शकता ऑनलाईन काही गोष्टी, त्याच्यातून काही निर्माण करू शकता. तुम्हाला पेंटिंग, त्यारीवर याचं पण प्रशिक्षण दिलेलं आहे. जरी ते तुमच्या सिलेबसमध्ये नसलं तरी मॅडमने त्याच्याशी सुसंगत तुमच्या ट्रेडशी म्हणून हे प्रशिक्षण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही बाहेर जर गेलात तर या गोष्टी ठीक जास्त आहे तुम्हाला यायचं मिळालं तर त्याच्यातूनच आणखी तुम्ही पुढे तुम्हाला स्वतःला डेव्हलप करा. बाहेर जर तुम्ही त्याची चान्सेस मिळत असेल तर ते प्रोसेस करा आणि तुम्हाला त्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न करा. नाही आवडीचं मिळालं तर तिथं अनुभव चांगला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर करत राहा आणि पुढे प्रगती करत राहा. सगळ्यांना परीक्षेसाठी पण
शुभेच्छा. चांगल्या पेपर घ्या. सीबीटी परीक्षा आहे नंतर आपली, ती विसरू नका. त्याचं हॉल तिकीट वेगळं येईल, त्या हॉल तिकीट वेगळं डाउनलोड करून घ्यायचं. मॅडम सांगते तसं मला, कारण मॅडम सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात. सगळ्यात आधी मॅडमचं सगळं पूर्ण असतं. सगळे फॉर्म मॅडमच्या आधी पूर्ण असतात. कुठले पण असो, नालंदरचे असू, नंतर विद्यावेतनाचे असू, कुठलाही फॉर्म असला तरी आधी मॅडमचे सगळे पूर्ण असतात. त्याच्यामुळं मॅडम पुढचं पण सांगतील त्याप्रमाणे फॉलो करा. थोडी त्यावेळेस ॲबसेंट करू नका. सगळ्यांना शुभेच्छा.